हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहशिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत, जनरल सायन्स. इन दॅट 15 आपला चॅप्टर आहे मटेरियल्स वी यूज, म्हणजेच पदार्थ आपल्या वापरातील. ओके, सो हा जो चॅप्टर आहे, या चॅप्टरचा आज आपण कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर याच्या आधीचे जे चॅप्टर्स आहेत याची सुद्धा एक्सरसाइज ही ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तेही एक्सरसाइज बघू शकता. तर चला, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड इतर सब्जेक्टचे जे एक्सरसाइज आहेत ते सुद्धा जेव्हा मी अपलोड करीन त्याचे सुद्धा नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील. राईट, सो स्टार्ट करूयात. क्वेश्चन फर्स्ट, फिल एप्रोप्रिएट टर्म्स इन अ ब्लँक्स. ओके, तर आपल्याला ब्रॅकेटमध्ये काही काही ऑप्शन्स दिलेले आहेत, बघूयात. व्हाईट सिमेंट, सोप, डिटर्जंट, विअरिंग ऑफ बोन्स, टूथ डिके, हार्ड, सॉफ्ट, पोर्टलँड अँड फॅटी ऍसिड. राईट, तर हे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत ना. त्याच्यामध्ये एक क्वेश्चन, the substances that helps water to remove dirt from the surface of material is called. तर असा कोणता पदार्थ आहे जो की जो सरफेस आहे म्हणजे पृष्ठभाग आहे याच्यावरती जी धूळ बसलेली आहे किंवा घाण आहे ही स्वच्छ करण्यासाठी पाण्याला मदत करतो. दॅट हेल्प्स वॉटर टू रिमूव्ह डर्ट फ्रॉम द सरफेस ऑफ द मटेरियल इज कॉल्ड डिटर्जंट. ओके, तर इथे येणार डिटर्जंट. क्वेश्चन बी, फ्लोराइड इज यूज्ड इन अ टूथपेस्ट टू प्रिव्हेंट. तर टूथपेस्टमध्ये फ्लोराईड हा एक कंटेंट असतो, तर तो का यूज केलेला असतो? टू प्रिव्हेंट टूथ डिके, म्हणजे दंतक्षय होऊ नये म्हणून. सो इथे येणार टूथ डिके. सी क्वेश्चन, सोप इज अ साल्ट ऑफ डॅश अँड सोडियम हायड्रॉक्साईड. सो इथे येणार सोप इज अ साल्ट ऑफ फॅटी ऍसिड, म्हणजेच तेलाम्ल आणि सोडियम ऑक्साईड पासून बनवलेला असतो. डी क्वेश्चन, सिंथेटिक डिटर्जंट कॅन बी युज्ड इन वॉटर ॲज वेल. तर सिंथेटिक डिटर्जंट जे आहेत म्हणजे त्याला आपण संश्लिष्ट अपमार्जके असं म्हणतो, की हे या पाण्यामध्ये सुद्धा आपण यूज करू शकतो. तर कोणत्या पाण्यामध्ये? तर कठीण पाणी जे असतं त्याला हार्ड वॉटर असं म्हणतात. हार्ड वॉटर. ओके, तर या हार्ड वॉटरमध्ये सुद्धा या सिंथेटिक डिटर्जंटचा फेस होतो. E question, for construction purposes, dash cement is the most commonly used cement. So इथे येणार पोर्टलँड सिमेंट. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे फिलिंग द ब्लँक्स कम्प्लीट केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. ओके, लेट्स मूव्ह अहेड. सेकंड क्वेश्चन, राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. याच्यामध्ये ए, हाऊ डज द यूज ऑफ डिटर्जंट हेल्प टू क्लीन सॉइल्ड क्लोथ्स. ओके, जो डिटर्जंट जे आहे म्हणजे त्याला आपण अपमार्जके असं म्हणतो, तर या डिटर्जंटचा वापर करून आपण घाण झालेली जी कपडे आहेत किंवा मळकट कपडे जे आहेत हे कसे स्वच्छ करतो. राईट, तर याचा आन्सर बघा. अ मॉलिक्यूल ऑफ अ डिटर्जंट होल्ड्स ऑन टू वॉटर मॉलिक्यूल ॲट वन एंड अँड ऑइल मॉलिक्यूल ॲट द ऑदर. तर या डिटर्जंटचा जो मॉलिक्यूल असतो हा मॉलिक्यूल जास्त लांबीचा असतो. ओके, आणि याच्या एका एंडला वॉटर मॉलिक्यूल पकडून घेण्याची क्षमता असते तर दुसऱ्या एंडला ऑइल मॉलिक्यूल पकडून घेण्याची क्षमता असते. ओके, ॲज अ रिझल्ट द मॉलिक्यूल ऑफ ऑइल मिक्स विथ द वॉटर. तर याचा काय रिझल्ट असतो तर जे ऑइलचे मॉलिक्युल्स आहेत हे पाण्यामध्ये मिक्स होतात. आपण रेग्युलर बघायला गेलो तर तेल हे पाण्यामध्ये मिक्स होत नाही, बट बाय युझिंग द डिटर्जंट हे तेल हे पाण्यामध्ये मिक्स होतं. दिस इज हाऊ डिटर्जंट ऍक्ट्स ऑन आवर soiled clothes. So detergent removes any oil or dirt sticking on our clothes.
Next, due to the property of holding on the both oil and water, soap water spreads easily on many types of surfaces. This property of spreading on a surface is called surface activity. डिटर्जंट आर सरफेस ऍक्टिव्ह म्हणजे ते पृष्ठभागावरती सहज पसरतात. वन इफेक्ट ऑफ सरफेस ऍक्टिव्हिटी इज लॅदर फॉर्मेशन. B question. How will you check with the help of soap powder whether water is hard? म्हणजे साबणाचा चुरा, सोप पावडर म्हणजे काय, साबणाचा चुरा. तर याच्यावरून तुम्ही कसं चेक करणार की ते पाणी कठीण आहे? ओके, तर याचा आन्सर बघा. इन अ हार्ड वॉटर ऑफ अ वेल ऑर अ ट्यूबवेल म्हणजे विहिरीचं पाणी किंवा बोअरवेलचं पाणी. सोप डज नॉट गिव्ह लॅदर बट फॉर्म्स अ स्कम. म्हणजे जे कठीण पाणी असतं याच्यामध्ये साबणाचा फेस होत नाही, तर तिथे त्या जागी साका तयार होतो म्हणजे गाळ तयार होतो. ऍज अ रिझल्ट सोप लुजेस इट्स क्लिन्झिंग प्रॉपर्टी आणि त्याचाच परिणाम म्हणजे काय, साबणाचा जो क्लिन्झिंग प्रॉपर्टी असते, तो जो गुणधर्म असतो तो नष्ट होतो. सो विथ द हेल्प ऑफ सोप वी विल कम टू नो दॅट इट इज अ हार्ड वॉटर. सो आपल्याला लगेच कळून जातं की जर त्या पाण्यामध्ये साबणाचा फेस होत नसेल, साका तयार होत असेल, तर आपल्याला समजून जाईल की ते पाणी कसं आहे, हार्ड वॉटर आहे. C question. What are the important ingredients of toothpaste and what is the function of each? ओके, तर टूथपेस्ट मध्ये कोणते कोणते घटक असतात आणि त्या घटकांचं काय कार्य आहे, राईट? आन्सर बघा. द इम्पॉर्टंट ingredients of toothpaste are calcium carbonate and calcium hydrogen phosphate. Okay, calcium carbonate and calcium hydrogen phosphate. Okay, they remove द डर्ट ऑन टीथ. तर आपल्या दातांवरची जी घाण आहे ती स्वच्छ करण्यासाठी हे वापरले जातात. दिस इन्ग्रेडियंट्स ऑल्सो पॉलिश द टीथ. A certain proportion of fluoride in a toothpaste helps prevent tooth decay. टूथपेस्ट मध्ये फ्ल्युराईड हा एक घटक ऍड केला जातो. सो त्याच्यामुळं काय होतं, तर आपल्या दंतक्षय होण्यापासून वाचलं जातं किंवा त्याच्यापासून प्रिव्हेंट केलं जातं. इट इज इसेन्शियल फॉर द इनॅमल कव्हरिंग ऑफ टीथ. आणि ते दातांच्या आपल्या जे इनॅमल असतं याच्यासाठी सुद्धा ते महत्वाचं आहे. काय, तर फ्ल्युराईड. डी क्वेश्चन. व्हॉट आर द इंग्रेडियंट्स ऑफ सिमेंट? सिमेंट मधले घटक कोणते आहेत बघा. सिमेंट इज अ ड्राय ग्रीनिश ग्रे पावडर विथ फाईन पार्टिकल्स. कसं स्वरूप आहे हे दिलं आहे. इट इज मेड फ्रॉम सिलिका म्हणजेच सँड म्हणजे वाळू. ॲल्युमिना म्हणजेच ॲल्युमिनियम ऑक्साईड. लाईम, आयर्न ऑक्साईड अँड मॅग्नेशिया म्हणजेच मॅग्नेशियम ऑक्साईड. तर हे आहेत सिमेंटचे इन्ग्रेडियंट्स. E question. What will happen if cement is not used in making concrete? ओके, तर आपण कॉन्क्रीट बांधकामासाठी जे कॉन्क्रीट यूज करतो किंवा बनवतो, तर या कॉन्क्रीटमध्ये जर आपण सिमेंटच नाही वापरलं तर त्याचा काय परिणाम होईल, असा हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर चला बघा आन्सर. इन मेकिंग कॉन्क्रीट स्ट्रॉंग द ingredients cement, water, sand and gravel should usually be mixed on a ratio of 1:2, 2:2, 3:0.5 to achieve maximum strength. तर जे आपण सिमेंट कॉन्क्रीट बनवतो तर त्याच्यामध्ये सिमेंट असतं, पाणी असतं, वाळू असतं आणि ग्रॅव्हल असतं. ओके, तर हे सगळं इतक्या या रेशोमध्ये मिक्स केलं जातं. कशासाठी, तर त्याची स्ट्रेंथ जी आहे ही जास्तीत जास्त टिकण्यासाठी, म्हणजेच ते व्यवस्थित असं घट्ट राहण्यासाठी किंवा टिकून राहण्यासाठी. इफ इनफ सिमेंट इज नॉट युज्ड देन द कॉन्क्रीट विल इव्हेंच्युअली फॉल अपार्ट ॲज सिमेंट इज युज्ड ॲज अ बाइंडिंग एजंट. जर त्यामध्ये आपण पुरेशा प्रमाणामध्ये सिमेंट नाही वापरलं तर ते जे कॉन्क्रीट आहे ते कसं होणार,
पडणार खाली किंवा ते जे बांधकाम आहे हे बांधकाम खाली पडणार किंवा त्यातून पाणी गळायला सुरू होणार, कारण सिमेंट ही आपण एक बाइंडिंग करण्यासाठी वापरलेलं इन्ग्रेडियंट्स आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन F. मेक अ लिस्ट ऑफ डिटर्जंट दॅट यू यूज. म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही जे जे डिटर्जंट वापरता त्याची इथे लिस्ट बनवायची. तर चला आन्सर बघा. देअर आर 2 टाइप्स ऑफ डिटर्जंट दॅट वी यूज. एक तर आहेत नॅचरल डिटर्जंट आणि सेकंड आहे मॅनमेड डिटर्जंट. नॅचरल डिटर्जंट आर सोप नट, म्हणजे त्याला आपण रिटा म्हणतो. सोप पॉड म्हणजेच शिककाई. आणि मॅनमेड डिटर्जंट्स आहेत सोप, हार्ड सोप, सॉफ्ट सोप्स. Synthetic detergent have taken the place of soap. The detergent are commonly available as powders or concentrated solution. तर हे जे डिटर्जंट असतं आपल्या घरामध्ये आपण जे कपडे धुण्यासाठी वगैरे वापरतो, तर ते एकतर पावडरच्या फॉर्म मध्ये अवेलेबल असतं किंवा सोल्युशन फॉर्म मध्ये असतं. ओके, देन डिटर्जंट आर फॉर laundry, washing clothes and cleaning dishes. And alkaline detergent used for hard surface cleaning. Question G. What should be expected from a detergent for delicate garments? ओके, डेलिकेट गार्मेंट्स म्हणजे जे उंची वस्त्र आपण म्हणतो किंवा जे रेशमी वस्त्र आहेत किंवा लोकरी जे वस्त्र आहेत, तर अशा टाईपचे जे लोकरी धागे किंवा रेशमी धाग्यापासून बनवलेली जी कपडे आहेत ती स्वच्छ करण्यासाठी कशा पद्धतीचं डिटर्जंट आपण यूज केलं पाहिजे. आन्सर बघा. डिटर्जंट शुड नॉट बी स्ट्रॉंग. दे मे स्पॉइल द टेक्स्चर, कलर ऑफ डेलिकेट गार्मेंट्स. तर आपण जे डिटर्जंट यूज करणार ते अगदी स्ट्रॉंग नसलं पाहिजे, कारण रेशमाचे धागे जे आहेत किंवा लोकर आपण जे म्हणतो, तर या लोकरीचे जे धागे आहेत ते खूप सॉफ्ट असतात, खूप नाजूक असतात. सो त्याच्यामुळे त्याचं जे टेक्स्चर आहे हे बदलू शकतं किंवा चेंज होऊ शकतं, खराब होऊ शकतं. त्यामुळे डिटर्जंट आपण यूज करणार ते स्ट्रॉंग नसलं पाहिजे. Nowadays, many detergents are available, especially for woolen, delicate clothes. They should not contain bleach, phosphorus, which will harm delicate clothes. तर सध्या बाजारामध्ये आपल्याला सॉफ्ट डिटर्जंट दिसतात की त्याच्यामध्ये ब्लीच किंवा फॉस्फरस हे पदार्थ नसतात आणि ते स्पेशली या डेलिकेट क्लोथ्ससाठी यूज केले जातात. H. What is meant by surface activity? Name 3 chemicals responsible for the surface activity of various detergents. Let's see answer. पहिल्यांदा आपण बघू. Due to the property of holding on both oil and water, soap water spreads easily on many types of surfaces. The property of substances of spreading on a surface is called surface activity. तर पृष्ठभागावरती पसरण्याची जो गुणधर्म आहे यालाच सरफेस ऍक्टिव्हिटी म्हणजे पृष्ठ सक्रियता असं म्हणतात. अँड द सबस्टन्सेस इज कॉल्ड surfactant. Detergent are surface active. They increase the spreading with wetting ability of water by reducing its surface tension. Chemicals responsible for the surface activity of various detergent is phenol and aprotinine. Okay, so next question is third question. What are the similarities and differences between? म्हणजे त्यांच्यातलं साम्य काय आणि फरक काय हे दोन्ही आपल्याला लिहायचे आहेत. सो लेट्स सी. आता यामध्ये फर्स्ट
नॅचरल डिटर्जंट्स अँड मॅनमेड डिटर्जंट्स. तर यामधला सिमिलिटीज काय आहेत, तर हे दोन्हीही नॅचरल डिटर्जंट अँड मॅनमेड डिटर्जंट्स हे आपण दोन्हीही कोणत्या पर्पजसाठी यूज करतो, तर क्लिनिंग पर्पजसाठी यूज करतो. तर हे झालं या दोघांच्यातला सिमिलिटीज. नाव डिफरन्स काय आहे बघा. नॅचरल डिटर्जंट्स अँड मॅनमेड. फर्स्ट, सोप नट म्हणजे रिठा अँड सोप पोड म्हणजे शिककाई आर द नॅचरल डिटर्जंट्स. ओके, तर याच्यामध्ये सोप इज अ मॅनमेड डिटर्जंट, सॉफ्ट सोप अँड हार्ड सोप. तर साबण हा मॅनमेड डिटर्जंट आहे. तर याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, सॉफ्ट सोप आणि हार्ड सोप. ओके, तर हे सोप तयार करताना याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स यूज करून हा सोप बनवला जातो. देन नॅचरल डिटर्जंट्स डू नॉट हॅव हार्मफुल इफेक्ट ऑन ह्युमन स्किन ऑर ऑन सिल्क ऑर वुलन क्लोथ्स. ओके, soap has an effect on skin and clothes because it has a chemicals in it. Then soap nut, soap pod contain a chemical saponin, and soap has acid in it. Soap is sodium and potassium salt of fatty acid. तर आपण मगाशा जे फिलिंग द ब्लँक्स बघितलं याच्यामध्ये हे स्टेटमेंट बघितलं की त्याच्यामध्ये सोडियम, पोटॅशियम आणि फॅटी ऍसिड्स असतात. तर इट इज अ नॅचरली अवेलेबल आणि इट इज अ मॅनमेड युझिंग केमिकल्स अँड ऑइल. नेक्स्ट आहे सोप अँड सिंथेटिक डिटर्जंट म्हणजे साबण आणि संश्लिष्ट अपमार्जक. तर या दोघांच्या मधले सिमिलिटीज काय, तर हे दोघे जण सुद्धा क्लिनिंग पर्पज साठी यूज केला जातो. तर सोप बघा, सोप इज अ मॅनमेड डिटर्जंट. इट इज यूज इन सिन्स एशियन टाइम्स. पूर्वीपासून मानवाने बनवलेला हा अपमार्जक आहे. सिंथेटिक डिटर्जंट हॅव टेकन द प्लेस ऑफ सोप. Then, soap loses its cleaning property in hard water. It does not give lather. तर जे हार्ड वॉटर म्हणजे कठीण पाण्यामध्ये साबण काम करू शकत नाही, त्याचा फेस होत नाही. बट सिंथेटिक डिटर्जंट कॅन बी यूज इन अ हार्ड वॉटर ऑल्सो. तर हे जे संश्लिष्ट अपमार्जक आपण म्हणतो हे हार्ड वॉटर मध्ये सुद्धा यूज केलं जातं. सोप वॉज prepared by using animal fat and wood ash, and synthetic detergent are obtained by subjecting fats, kerosene to various chemical processes. Next point बघा, variety of soaps are available. Soft soap for bathing, hard soap for washing and cleaning. आणि याच्यामध्ये variety of synthetic detergents are available. Ariel, Surf Excel, Will, etc. देन बाथ सोप अँड सोप फॉर वॉशिंग क्लोथ्स. तर या दोघांच्या मधला काय डिफरन्स बघा. सॉफ्ट सोप इज युज्ड फॉर बेथिंग म्हणजे आंघोळीसाठी आपण सॉफ्ट जो सोप आहे हा यूज करतो. आणि हार्ड सोप इज युज्ड फॉर वॉशिंग क्लोथ्स. सॉफ्ट सोप इज पोटॅशियम, साल्ट इज फॅटी ऍसिड, and hard soap is sodium salt of fatty acid. Then, soft soap dissolves more easily, readily in water. Hard soap do not dissolve easily in water. Nowadays, many perfumes, moisturizers are mixed to make it more attractive and useful. In this type of soap, nowadays, germicides, anti-foaming agents are mixed to make it more useful. नेक्स्ट आहे मॉडर्न सिमेंट अँड एशियन सिमेंट म्हणजे आधुनिक सिमेंट आणि प्राचीन सिमेंट. देन फर्स्ट बघा, याच्यामध्ये सिमेंट मॅन्युफॅक्चर फ्रॉम 60% लाईम, सिलिका 25% अँड अल्युमिना 5%. द रेस्ट इज आयर्न ऑक्साइड अँड जिप्सम. एशियन सिमेंट मध्ये बघा, रोमन्स यूज टू मेक aqueous सिमेंट बाय मिक्सिंग volcanic ash in moistened lime म्हणजे चुनखडीमध्ये ज्वालामुखीची जी राख असते ही मिक्स करून त्याच्यापासून हे एशियन सिमेंट
तयार करत होती. इट वॉज व्हेरी ड्युरेबल. तो जास्त काळासाठी वापर म्हणजे त्याचा ड्युरेबिलिटी जास्त आहे. इट इज मोस्ट कॉमनली युज्ड सिमेंट फॉर कन्स्ट्रक्शन वर्क and it is a Roman cement volcanic ash prevent cracks from spreading. It is called Portland cement and it is called aqueous cement. सी इथे मोडेम सिमेंट असं लिहिलं होतं, बट इथे मी करेक्ट केलेलं आहे मॉडर्न सिमेंट. राईट, मॉडर्न सिमेंट. देन नेक्स्ट स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. नेक्स्ट बघा, एक्सप्लेन फाय म्हणजेच कारणे द्यायची आहेत आपल्याला. ए, सोप कॅन नॉट बी युज्ड इन हार्ड वॉटर. तर आपल्या मगाशपासून आपण जे बघतो की साबणाचा कठीण पाण्यामध्ये वापर होत नाही. तर का ते बघा. इन हार्ड वॉटर ऑफ वेल ऑर अ ट्यूब वेल सोप डज नॉट गिव्ह लॅदर बट फॉर्म्स अ स्कम. तर या कठीण पाण्यामध्ये साबणाचा फेस होत नाही, तर त्याचा एक साका तयार होतो, गाळ तयार होतो. ॲज अ रिझल्ट सोप लुजेस इट्स क्लिन्झिंग प्रॉपर्टी. तर त्यामुळे काय होतं, साबणाची जी स्वच्छता करण्याचा गुणधर्म आहे तो नष्ट होतो. सो सोप कॅन नॉट बी युज्ड इन अ हार्ड वॉटर. बी, ऑइल डझंट नॉट मिक्स इन वॉटर. However, oil and water becomes homogeneous if a sufficient quantity of detergent is added. तर आपल्याला माहितच आहे तेल आणि पाणी हे मिक्स होत नाहीत, परंतु त्याच्यामध्ये जर पुरेशा प्रमाणात डिटर्जंट घातलं तर ते दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होतात. का ते बघा. अ मॉलिक्यूल ऑफ अ डिटर्जंट होल्ड्स ऑन टू वॉटर मॉलिक्यूल ॲट वन एंड अँड अन ऑइल मॉलिक्यूल ॲट द अदर. तर डिटर्जंटचा जो मॉलिक्यूल आहे, जे रेणू आहे, तो काय करतो, एका बाजूला पाण्याचा रेणू आणि एका बाजूला तेलाचा रेणू असं ते होल्ड करतं. ॲज अ रिझल्ट द मॉलिक्युल्स ऑफ ऑइल मिक्स विथ द वॉटर and we will see that the water and oil have become homogeneous and the color of the mixture appears milky. तर याचाच परिणाम काय होतो, पाण्याचे रेणू हे तेलाचे रेणू पाण्यामध्ये मिक्स होतात. सी, सिंथेटिक डिटर्जंट्स आर सुपेरियर टू सोप. ओके, तर सिंथेटिक डिटर्जंट म्हणजे संश्लिष्ट अपमार्जके जी आहेत ही साबणापेक्षा चांगली आहेत किंवा सुपेरियर आहेत. का बघा, कारण सोप इज अ मॅनमेड डिटर्जंट विच हॅज बीन in use since ancient times. It was prepared by using animal fat and wood ash. In hard water, soap does not give lather. It loses its cleansing property. So we cannot use soap in hard water. Now, synthetic detergents have taken the place of soap. पण आता सध्या सिंथेटिक डिटर्जंट असे जे आहेत जे हार्ड वॉटरमध्ये आपण वापरू शकतो, म्हणजे कठीण पाण्यासाठी तिथे सिंथेटिक डिटर्जंट वापरू शकतो. दे कॅन बी यूज्ड इन हार्ड वॉटर ॲज वेल. सिंथेटिक डिटर्जंट हॅव मेनी मोर ॲडव्हान्स प्रॉपर्टीज लाईक दे आर ॲडेड विथ परफ्युम्स, कंडिशनर्स फॉर फॅब्रिक एक्सेट्रा. डी, ऑफन कलर्ड स्पॉट्स आर फॉर्म ऑन क्लोथ्स ड्युरिंग वॉशिंग. तर कपडे धुत असताना कपड्यांच्या वरती रंगीत डाग उठतात. का ते बघा. करी स्टेन्स स्टिक फास्ट टू द क्रीज क्रॉसिंग थ्रेड ऑफ द मटेरियल ऑफ आवर क्लोथ्स. Curry contains turmeric, a natural indicator which turns red in a basic solution. तर जी करी असते किंवा आपण त्याला आमटी म्हणतो, तर त्याच्यामध्ये काय असते, हळद असते. आणि ही हळद काय होते, जेव्हा कपड्यांमध्ये मिक्स होते आणि तिचं जर जेव्हा केमिकल रिॲक्शन होतं कोणाबरोबर, जेव्हा आपण वॉशिंग पावडर वापरेल त्याच्यासोबत त्याचं केमिकल रिॲक्शन होते आणि त्या पिवळट कलरचा जो डाग असतो, हळदीचा जो डाग असतो, तो लाल मध्ये लाल कलरचा दिसतो. Soap are sodium salt of fatty acids and are basic in nature. While washing the clothes, turmeric reacts with soap solution and turns red
फॉर्मिंग रेड स्पॉट ऑन द क्लोथ्स. तर बघा मी तेच सांगितलं की धुत असताना जे हळदीचे पिवळे डाग आहेत हे लाल होतात. बट द स्पॉट्स डिसअपिअर आफ्टर वॉशिंग द क्लोथ्स विथ प्लेंटी ऑफ वॉटर. नेक्स्ट ई क्वेश्चन. टोबॅको मशेरी शुड नॉट बी यूज फॉर क्लिनिंग टीथ्स. म्हणजे तंबाखूची जी मशेरी असते ही दात स्वच्छ करण्यासाठी वापरायची नाही. का बघा, कारण मशेरी इज द स्मोकलेस फॉर्म ऑफ टोबॅको. म्हणजे त्यामध्ये काय असतो, तंबाखू असतो. इट इज अ टोबॅको कंटेनिंग टीथ क्लिनिंग पावडर. Now, tobacco contains toxic and carcinogenic chemicals which cause cancer, oral cancer, mouth and throat cancer, gum diseases and tooth decay. तर या तंबाखूमध्ये घातक असे केमिकल्स असतात, त्याच्यामुळे कॅन्सर होतो, तोंडाचा कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर, तसेच दातांमध्ये गम्स डिसीजेस जे असतात ते सगळे सुरू होतात. इट यूज कॅन कॉज ॲबनॉर्मल डिलिव्हरी इन प्रेग्नंट वुमेन. तर याच्या वापरामुळे जी प्रेग्नंट वुमेन आहे तिची सुद्धा डिलिव्हरी ही ॲबनॉर्मल होण्याची शक्यता असते. सो त्यामुळेच टोबॅको मेशेरी ही दात स्वच्छ करण्यासाठी वापरायची नाही. ओके, तर स्टुडंट याचबरोबर हा एक्सरसाइज इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.